हरनाम दीक्षा श्रृंखला दिवस 6 दिनांक 12 मार्च 2026। दीक्षा प्रवचन परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज द्वारा आणि मराठी अनुवाद वृंदावनीप्रिया देवी दासी द्वारा। परमपूज्य ए.सी. भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद तसेच ब्रह्म मध्व गौडीय संप्रदायातील आमचे पूजनीय आचार्य यांच्या वतीने आपण आता या हरनाम दीक्षा समारंभाचा प्रारंभ करीत आहोत। प्रारंभी आपण वैदिक साहित्यातील हा श्लोक उच्चारला, ओम अपवित्रः पवित्रो वा। आपण शुद्ध असो किंवा अशुद्ध किंवा जीवनातील कोणत्याही परिस्थितीतून गेलेलो असो, जो व्यक्ती कमलनयन भगवानाचे स्मरण करतो तो आतून आणि बाहेरून पूर्णतः शुद्ध होतो। श्रील प्रभुपाद आम्हाला शिकवत असत की जेव्हा आपण एखादा संकल्प करतो, जेव्हा आपण भगवानाच्या सेवेसाठी व्रत घेतो, तेव्हा हा श्लोक जपावा आणि त्याच्या अर्थावर चिंतन करावे। हा श्लोक आपल्याला असीम आशा देतो। आपण कोणत्याही अवस्थेत असलो तरी आपण स्वतःला शुद्ध मानत असो वा अशुद्ध, जर आपण केवळ श्रीकृष्णाचे स्मरण केले, त्यांच्या शरण गेलो, तर ते स्वतः पवित्र पावन आहेत आणि त्यांच्या शक्तीने आपल्याला शुद्ध करतात। हा श्लोक आपल्याला केवळ आशा देत नाही तर वास्तव समजही देतो। जेव्हा आपण कृष्णांच्या शरण जातो, जेव्हा आपण दीक्षेच्या वेळी संकल्प करतो, त्याचा अर्थ असा नाही की जग किंवा लोक अचानक बदलतील। आपला संकल्प परिस्थिती किंवा व्यक्तींवर अवलंबून नसावा। आपला संकल्प असा असावा की आपल्या जीवनात जे काही घडेल त्यातही आपण कृष्णांना प्रसन्न करण्यासाठी, त्यांचे स्मरण करण्यासाठी आणि त्यांच्या शरण जाण्यासाठी दृढ राहू। श्रीचैतन्य महाप्रभू बंगालमध्ये प्रकट झाले आणि त्यांनी हा संदेश दिला की या कलियुगात आपण योग्य आहोत असे समजणे हेच एक मोठे भ्रम आहे। श्रीमद्भागवतमध्ये सांगितले आहे की हा काळ दोषांचा महासागर आहे आणि या श्लोकाचा खरा अर्थ समजण्यासाठी आपण तो वैयक्तिकरित्या स्वीकारला पाहिजे। हे असे नाही की आपण नकाशावर महासागर पाहतो आणि म्हणतो, हा प्रशांत महासागर आहे, हा अटलांटिक महासागर आहे आणि हा दोषांचा महासागर म्हणजे कलियुग आहे। हे केवळ एक तत्व नाही, हे आपल्यासाठी आहे, आपण, मी आणि प्रत्येक जीवासाठी। हा दोषांचा महासागर, हिंद महासागर, प्रशांत महासागर, अटलांटिक महासागर यांपेक्षा देखील अधिक विशाल आहे आणि आपण सगळे त्याच्या मध्यभागी आहोत। कोणतीही नाव नाही, कोणताही आधार नाही। कधी पाणी गरम असते, कधी थंड असते, कधी शार्क असतात, कधी वेल असतात, वादळे येतात, कधी प्रचंड वादळे, सुनामी, आणि आपण त्या महासागराच्या मध्यातच आहोत। तरीही सर्वात मोठा भ्रम असा आहे की लोक असे समजतात, मी नियंत्रक आहे, मी कर्ता आहे, मला सर्व काही माहीत आहे। परंतु प्रत्यक्षात फक्त श्रीकृष्णांची शरणच आपल्याला या संकटातून वाचवू शकते, आपल्या जीवनाची मर्यादा सुरक्षित ठेवू शकते। जेव्हा आपण हा श्लोक या दृष्टीने समजतो की आपण सर्व त्या महासागरात एकटेच आहोत, तेव्हा प्रश्न उभा राहतो, आपल्याला कोण वाचवणार? तेव्हा श्रीकृष्ण स्वतः म्हणतात, सर्व धर्मांचा त्याग करून माझ्या शरण ये, मी तुला मुक्त करीन, भिऊ नकोस। आणि त्याआधी ते समर्पणाचा मार्ग सांगतात, नेहमी माझे चिंतन कर, माझा भक्त हो, माझी पूजा कर, मला प्रणाम कर, अशा प्रकारे तू निश्चितपणे माझ्याकडे येशील। माझ्याकडे येणे म्हणजे कृष्णांच्या शाश्वत धामात जाणे। आणि श्रीकृष्ण म्हणतात, मी हे वचन देतो कारण तू मला प्रिय आहेस। श्रीकृष्ण प्रत्येक जीवाचे सर्वात प्रिय आणि खरे हितचिंतक मित्र आहेत। ते कंसाचेही मित्र आहेत, हिरण्यकशिपूचेही, रावणाचेही, मग हनुमान, प्रल्हाद आणि वृंदावनातील रहिवाशांची तर गोष्टच वेगळी। भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण सांगतात की ते कोणावरही पक्षपात करत नाहीत। ते एका प्रेमळ आई वडिलांसारखे आहेत, जे सृष्टीतील प्रत्येक जीवाची सर्वात जास्त काळजी घेतात। आपण काहीही केले किंवा नाही केले, परमात्मा कधीच आपली साथ सोडत नाहीत। सृष्टीच्या प्रारंभापासून आजपर्यंत त्यांनी कोणालाही सोडलेले नाही। तो एखादा छोटा किडा असो किंवा एखादा देवता, हेच श्रीकृष्णांचे खरे मित्रत्व आहे। शास्त्रांमध्ये उपनिषदांचे एक उदाहरण दिले आहे,
जणू एका झाडावर दोन पक्षी बसलेले असतात. एक पक्षी फळ खातो, कधी कडू फळ खाऊन दुःखी होतो, कधी गोड फळ खाऊन आनंदी होतो आणि विचार करतो, मी सुखी आहे. आणि दुसरा पक्षी, जो परमसत्य परमात्मा आहे, तो त्याच्या अगदी जवळ बसलेला असतो, शांतपणे प्रतीक्षा करत असतो की हा जीव कधी त्याच्याकडे वळेल. श्रीकृष्ण आपली वाट पाहत असतात. जन्मामागून जन्म, असंख्य जन्म, अनगिनत ब्रह्मांडांमध्ये, असंख्य सृष्टींमध्ये, तरीही श्रीकृष्ण सतत आपली प्रतीक्षा करत असतात. हेच श्रीकृष्णांचे स्वभाव आहे. श्रीकृष्ण वचन देतात, जर तुम्ही माझे भक्त झालात आणि माझे स्मरण केले, तर तुम्ही निश्चितच माझ्याकडे याल. मग दीक्षा म्हणजे काय? ती भक्ती भावामध्येच स्थित आहे. भक्ती म्हणजे प्रेमपूर्ण आदान प्रदान. भक्ती म्हणजे प्रेम, हे म्हणजे भगवानांच्या उपस्थितीबद्दल गाढ कृतज्ञता अनुभवणे आणि हे समजणे की माझ्याकडे जे काही आहे, मी जे काही आहे, ते सर्व भगवानांच्या कृपेनेच आहे. आणि त्या कृतज्ञ हृदयाने आपण श्रीकृष्णांप्रती आपले प्रेम व्यक्त करतो. आज आपण सर्वजण वचन देत आहात आणि श्रीकृष्णही वचन देतात की जर तुम्ही माझे स्मरण केले, माझे भक्त झालात, माझी पूजा केली आणि मला प्रणाम केला, तर तुम्ही निसंशय माझ्याकडे याल. ही त्यांची कृपा आहे. श्रीकृष्णांना आपली गरज नाही, हे त्यांचे प्रेम आहे. आणि आज आपणही त्यांना वचन देत आहोत, हे कृष्ण, तुम्ही वचन दिले आहे आणि आता मीही वचन देतो. मी तुमचे स्मरण करेन. मी पूर्ण अंतःकरणाने तुमचे चिंतन करण्याचा प्रयत्न करेन. मी तुमचा भक्त होण्याचा प्रयत्न करेन, तुमची पूजा करेन आणि तुम्हाला प्रणाम करेन. श्रीकृष्णांना प्रसन्न करणे हे एक वास्तविक, प्रत्यक्ष सत्य आहे. जेव्हा आपण आपल्या गुरु परंपरेच्या दिव्य शिक्षांद्वारे आणि कृपेने आपल्या गुरुदेवांना प्रसन्न करतो, तेव्हा श्रीकृष्णही प्रसन्न होतात. आणि तेच एका खऱ्या भक्ताचे जीवन आहे. आपल्या जीवनात आपली कोणतीही भूमिका असो, समाजात, संस्थेमध्ये किंवा कोणत्याही प्रकारे, आपले यश याच गोष्टीवर अवलंबून आहे की आपण श्रीकृष्णांना प्रसन्न करत आहोत का. आपण उच्च पदावर असू शकतो, तरीही कदाचित कृष्णांना प्रसन्न करू शकत नाही. आणि आपण अत्यंत साध्या अवस्थेत असू शकतो, कोणालाही आपली ओळख नसू शकते, तरीही आपण कृष्णांना प्रसन्न करू शकतो. किंवा आपण उच्च पदावर राहूनही कृष्णांना प्रसन्न करू शकतो आणि साध्या स्थितीत राहूनही त्यांना अप्रसन्न करू शकतो. म्हणून हे पदावर किंवा स्थितीवर अवलंबून नसते. हे यावर अवलंबून असते की आपण कशा प्रकारे श्रीकृष्णांना प्रसन्न करत आहोत. काल श्रीवास ठाकूरांचा प्राकट्य दिवस होता. जेव्हा निमाई न्यायशास्त्र, संस्कृत व्याकरण आणि तर्कशास्त्राचे महान आचार्य म्हणून अध्यापन करत होते, तेव्हा ते अतिशय अद्भुत शिक्षक होते. ते नवद्वीपमधील सर्वात मोठ्या विद्वानांना आव्हान देत आणि ते विद्वान जगातील श्रेष्ठ मानले जात होते. ते एखादा तर्क मांडत आणि म्हणत, याचे खंडन करा. चक्रवर्ती, भट्टाचार्य, मिश्र असे सर्व महान पंडित त्याचे उत्तर देत. पण निमाई, जे त्यावेळी फक्त एक किशोर होते, त्यांच्या सर्व तर्कांचा पूर्णपणे पराभव करत. आणि त्यांनी जे काही सांगितले ते सर्व अंतिम सत्य म्हणून स्वीकारले जाई. मग ते स्वतःच त्या सत्याचे खंडन करत आणि म्हणत, आता हे पुन्हा स्थापित करण्याचा प्रयत्न करा. ते प्रथम सत्य स्थापित करत, नंतर त्याचे खंडन करत आणि पुन्हा तेच सत्य स्थापित करत. आणि सर्व लोक आश्चर्यचकित होत. हे कोण आहे? हे तर मानवी क्षमतेपलीकडचे आहे. भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये सांगतात, मीच वेदांचा रचयिता आहे, मीच वेदांचा ज्ञाता आहे आणि सर्व वेदांचा उद्देश मला जाणणे आहे. परंतु त्यावेळी ते आपली दिव्यता लपवत होते. त्या काळात नवद्वीप अत्यंत समृद्ध स्थान होते, परंतु तिथे अहंकार आणि दिखावाही मोठ्या प्रमाणात होता. लोक ज्ञानाला खूप महत्त्व देत, परंतु ते ज्ञान फक्त भौतिक जीवन अधिक सुखकर, सोयीस्कर आणि प्रतिष्ठित करण्यापुरते मर्यादित होते. विष्णू किंवा कृष्ण यांच्या नामस्मरणाचा तिथे जवळजवळ अभाव होता. परंतु श्रीचैतन्य महाप्रभूंच्या कृपेने त्यांच्या प्रकट होण्यापूर्वीच अनेक भक्त तिथे एकत्र आले होते.
गोलोक वृंदावनातून अवतरित होण्यापूर्वी जेव्हा श्री राधा आणि कृष्ण एकत्र गौरांग रूपात प्रकट झाले, त्याआधीच त्यांनी आपले नित्य पार्षद पृथ्वीवर पाठवले. आपल्या मिशनची तयारी करण्यासाठी. काही नवद्वीपमध्ये राहिले, काही पूर्व बंगालच्या इतर भागांत. श्रीवास ठाकूर सिल्हट येथून आले, अद्वैत आचार्य शांतीपूरहून, हरिदास ठाकूर उडिशाजवळून. परंतु भगवानाच्या इच्छेने ते सर्व नवद्वीपमध्ये एकत्र आले. जगन्नाथ मिश्र, श्रीशची माता, निलांबर चक्रवर्ती, अद्वैत आचार्य सर्व तेथे होते. ते भगवान श्रीकृष्णांच्या अवतरणासाठी प्रार्थना करत होते आणि कठोर तपस्या करत होते. कारण त्यांना आपणा सर्वांबद्दल अत्यंत खोल चिंता होती. त्यांच्याकडे सर्व काही होते, कृष्णप्रेमाचा अनुभव, भक्तीचा आनंद. तरीही ते रडत होते, वेदना अनुभवत होते. ते स्वतःसाठी प्रार्थना करत नव्हते. ते त्या लोकांसाठी प्रार्थना करत होते, जे त्यांना नापसंत करत होते, दुर्लक्ष करत होते किंवा अज्ञानामुळे भ्रमित झाले होते. श्रीवास ठाकूर आणि त्यांचे भाऊ, श्रीराम, श्रीदुर्गा, श्रीनिधी, कीर्तन करत, भागवत चर्चा करत असत. अद्वैत आचार्य आणि हरिदास ठाकूरही हेच करत होते. आणि ते हे सर्व करीत होते भगवान श्रीकृष्णांना या जगात अवतार घेण्यासाठी आमंत्रित करण्यासाठी. जेव्हा निमाई या जगात प्रकट झाले, तेव्हा त्यांनी आपल्या योगमाया शक्तीने आपल्या भक्तांना असे आच्छादित केले की त्यांच्यातील एकाही व्यक्तीला हे ओळखता आले नाही की तेच त्यांचे प्रिय श्रीकृष्ण आहेत. भक्त लोक फक्त कृष्णकथा करायला आणि हरे कृष्ण नामसंकीर्तन करायला इच्छुक होते. ते जगाच्या दुःखामुळे अत्यंत व्याकुळ झालेले होते आणि सर्व पीडित लोकांबद्दल चिंतेत असत. जेव्हा श्रीचैतन्य महाप्रभू या भक्तांना भेटत, तेव्हा ते त्यांना शास्त्रार्थासाठी आव्हान देत. वर्णन येते की मुरारी गुप्त आणि मुकुंद दत्त, जेव्हा निमाई येत असल्याचे पाहत, तेव्हा ते दुसऱ्या बाजूला जाण्याचा प्रयत्न करत. कारण त्यांना ठाऊक होते की निमाई त्यांना पाहताच पकडतील आणि वितर्कात गुंतवून त्यांच्या सर्व युक्तिवादांचा पराभव करतील. परंतु जेव्हा निमाई श्रीवास ठाकूरांना भेटत, तेव्हा ते अत्यंत नम्रतेने त्यांना प्रणाम करत. आणि तेव्हा श्रीवास ठाकूर त्यांना धिक्कारत म्हणत, निमाई, तू आपले जीवन या सांसारिक विषयांत वाया घालवत आहेस. तू प्रसिद्ध होऊ शकतोस, महान होऊ शकतोस, सर्वांकडून सन्मानित होऊ शकतोस. परंतु जर तुझ्या हृदयात कृष्णप्रेम नसेल, तर तुझे जीवन व्यर्थ आहे. भक्त हो, कृष्णाचे नामस्मरण कर. हे दृश्य अतिशय अद्भुत होते. जिथे निमाई सर्व महान पंडितांना पराभूत करत होते, इवन दिग्विजय पंडितालाही. तिथेच श्रीवास ठाकूर त्यांना धिक्कारत होते. पण श्रीवास ठाकूरांचे हे शब्द अहंकारातून नव्हते. ते न प्रभूला हरवू इच्छित होते, न आपल्या विद्वत्तेचे प्रदर्शन करू इच्छित होते. ते फक्त एवढेच विचार करत होते की हा महान व्यक्ती चुकीच्या मार्गावर गेला आहे. त्यांनी आपल्या हृदयातील करुणेने हे शब्द बोलले. आणि निमाईने त्यांच्या प्रेमाला ओळखले. त्यांनी समजले, हे मला म्हणूनच रागावत आहेत, कारण ते माझ्यावर प्रेम करतात, ते माझी खरोखर काळजी घेत आहेत. मग निमाईने काय उत्तर दिले? ते नम्रतेने मस्तक झुकवून म्हणाले, धन्यवाद, आपण इतके करुणामय वैष्णव आहात. आपल्या प्रार्थना आणि आशीर्वादामुळे एक दिवस मीही कृष्णभक्त बनेन. काही काळानंतर ते गया येथे गेले, जिथे त्यांची भेट श्री ईश्वर पुरींशी झाली. तेथे त्यांनी पूर्ण समर्पण केले. स्वतः भगवानही आपल्या भक्तांप्रती कृतज्ञतेने समर्पित होतात. आणि श्री चैतन्य महाप्रभूंनी भक्ताची भूमिका स्वीकारून आपल्याला शिकवले, भक्त कसे व्हावे. त्यांनी आपल्या गुरूंची सेवा केली, त्यांच्या चरणांची मालिश केली, त्यांच्यासाठी भोजन बनवले, त्यांची सेवा केली, त्यांच्या आज्ञांचे पालन केले. गुरूंनी जे काही सांगितले ते त्यांनी पूर्णपणे पाळले. दीक्षा घेतल्यानंतर त्यांचा महाभाव प्रकट झाला. ते स्वतः श्रीकृष्ण आहेत, जे श्रीमती राधाराणीच्या महाभावासह अवतरले. त्या दिव्य प्रेमाचा अनुभव घेण्यासाठी. सुमारे 18 वर्षे, जरी ते महान पंडित होते, तरी त्यांनी आपली भक्ती प्रकट होऊ दिली नाही.
कल्पना करा, स्वतः श्रीमती राधाराणी आपली भक्ती लपवत आहेत आणि एका साध्या बालक किंवा पंडितासारखे वागत आहेत. परंतु ते आपल्याला शिकवू इच्छित होते. जेव्हा ते आपल्या गुरूंच्या सेवकांचे सेवक झाले, तेव्हाच त्यांनी कृष्णविरहातील आपली सर्वोच्च प्रेममयी अवस्था प्रकट केली. जेव्हा ते पुन्हा नवद्वीपमध्ये परतले, तेव्हा एक अद्भुत परिवर्तन घडले. त्यांनी श्रीमान पंडितांना सांगितले, कृपया सर्व भक्तांना सुकुमार ब्रह्मचारी यांच्या घरी बोलवा. जेव्हा भक्त तेथे आले, तेव्हा त्यांनी पाहिले, निमाई पंडित सतत रडत आहेत आणि हाक मारत आहेत, कृष्ण कुठे आहेत, कृष्ण कुठे आहेत. दुसऱ्या दिवशी भक्त फुले गोळा करण्यासाठी एका बागेत गेले, जिथे ते आपल्या ठाकूरजींच्या पूजेसाठी फुले आणत असत. तेव्हा श्रीवास पंडितांना सांगितले गेले, आमच्याकडे तुमच्यासाठी एक अत्यंत अद्भुत बातमी आहे. निमाई पंडित आता भक्त झाले आहेत. आणि त्यांनी पुढे सांगितले, असा भक्त जगाने कधीही पाहिला नाही. कृष्णविरहातील त्यांचे प्रेम अत्यंत अद्वितीय आहे. हे ऐकून श्रीवास ठाकूर अत्यंत आनंदित झाले आणि म्हणाले, आता निमाई भक्त झाले, आपले कुटुंब वाढले. या वचनावर आपण गंभीरपणे विचार केला पाहिजे. हे कुटुंब कोणते आहे? हे वैष्णवांचे कुटुंब आहे, जिथे परस्परांमध्ये निष्काम प्रेम असते, परस्परांप्रती समर्पण असते. याच भावनेतून एका छोट्याशा ठिकाणाहून 26 सेकंद अव्हेन्यू हे आंदोलन सुरू झाले. सुरुवातीला फक्त काहीच भक्त होते, एक लहानसे कुटुंब. आणि काही वर्षातच ते हजारो, लाखो भक्तांचे जागतिक कुटुंब झाले. तरीही श्रील प्रभुपाद नेहमी त्याला कुटुंब असेच मानत होते. आणि हीच ती प्रार्थना होती जी ते आपल्या जीवनातून पूर्ण करू इच्छित होते. आपले कुटुंब वाढावे. परंतु त्या काळात श्रीवास ठाकूरांना फार थोडे लोक समजत होते. फक्त काही भक्त त्यांच्यावर प्रेम करत होते. बहुतेक लोक त्यांना समजू शकत नव्हते. विशेषतः काही अहंकारी आणि ज्ञानाच्या गर्वात बुडालेले ब्राह्मण त्यांच्या विरोधात होते. ते म्हणत, हा माणूस दिवसभर मोठ्याने कीर्तन करतो, हे खूप मोठे वैज्ञ आहे. त्यांची वेदविचारधारा अशी होती की भगवानाचे नाव अतिशय गुप्त असते. ते मोठ्याने न बोलता मनातच ध्यान करावे. म्हणून ते म्हणत, हे कीर्तन आणि नृत्य आमच्या धर्मपरंपरेला नष्ट करत आहे. हे अधर्म आहे, याला थांबवले पाहिजे. काही लोक म्हणत, हे कायद्याविरुद्ध आहे, आपण शासनाखाली आहोत, आपण सरकारकडे तक्रार करू आणि हे बंद करू. आणि काही जण म्हणत होते, आपण याला अटक करवू, याचं सर्व काही हिरावून घेतलं जाईल, याला शिक्षा दिली जाईल, आणि याचं कुटुंबसुद्धा त्रास भोगेल. एका व्यक्तीने सुचवले, जोपर्यंत हे सर्व घडत नाही, तोपर्यंत आपण त्याचे घर फोडून गंगेत फेकून देऊ आणि त्यालाही गंगेत टाकून देऊ. कोणत्याही प्रकारे हे थांबवलेच पाहिजे. आणि अशी अफवा पसरत होती की मुस्लिम राजा आपल्या सैन्यासह त्याला अटक करण्यासाठी येणार आहे. ही बातमी लोकांमध्ये झपाट्याने पसरत होती आणि ती अत्यंत वास्तव वाटत होती. श्रीवास ठाकूर स्वतःसाठी घाबरत नव्हते. पण ते गृहस्थ होते, त्यांची पत्नी मालिनी देवीही त्यांच्यासारखीच श्रद्धाळू आणि भक्तिमय होती. त्यांना मुले होती, भाऊबंधू होते, संपूर्ण कुटुंब होते. ते सर्व हा त्रास कसा सहन करतील? आणि मग हरनाम संकीर्तन चळवळीचे काय होईल? दरम्यान निमाई गया येथून परतले होते आणि आता ते एका महान भक्ताची लक्षणे प्रकट करत होते. एका दिवशी ते गंगातीरावर चालत होते. त्यांनी गायी पाहिल्या आणि त्यांना पाहून ते अत्यंत आनंदित झाले. काही गायी गवत खात होत्या, काही गंगाजळ पीत होत्या, काही एकमेकांशी खेळत होत्या, काही शिंगांनी खेळत भांडत होत्या, काही शेपूटवर करून पळत होत्या. हे दृश्य पाहून निमाई श्री गौरांग अत्यंत आनंदित झाले. ते श्रीकृष्णभावात आले आणि उद्गारले, मीच तो आहे. आणि ते धावतच थेट श्रीवास ठाकूरांच्या घरी पोहोचले. ही घटना कीर्तन सुरू होण्यापूर्वीची आहे. त्यावेळी श्रीवास ठाकूर आपल्या घरी भगवानाची पूजा करत होते, आपल्या कुटुंबाचे आणि समाजाचे रक्षण व्हावे म्हणून, कारण खरोखर मोठा संकट येणार होता. तेव्हाच श्री चैतन्य महाप्रभूंनी दरवाजा उघडून प्रवेश केला
आणि दाराशी उभे राहून त्यांनी श्रीवासांसमोर चतुर्भुज भगवान विष्णूचे स्वरूप प्रकट केले. ते म्हणाले, तुम्हाला कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची गरज नाही. जोपर्यंत मी त्या राजाला इथे आणत नाही, तोपर्यंत तो इथे येऊ शकत नाही. आणि तो आला तरी, मी स्वतः नावेत बसून त्याच्याकडे जाईन आणि सांगेन, तुझ्या सर्व धार्मिक गुरूंना येथे घेऊन ये. मी त्यांना सांगेन, तुमच्या हत्तींकडून हरिनामाचे कीर्तन करवून घ्या. ते आपले पुजारी आणतील, ते विद्वान असोत, योगी असोत किंवा काहीही असोत, त्यातून काहीही साध्य होणार नाही. मग मी स्वतः हरिनामाचे कीर्तन करीन, आणि त्यावेळी राज्यातील हत्ती, घोडे आणि सर्व प्राणी प्रेमाने अश्रू ढाळतील, जमिनीवर लोळतील, आणि परमसिद्धी प्राप्त करतील. तू फक्त पाहत राहा, श्रीवास. त्याचवेळी तिथे एक लहानशी मुलगी उभी होती, सुमारे 4 वर्षांची. ती श्रीवास ठाकूरांची भाची होती. श्री चैतन्य महाप्रभूंनी तिच्याकडे पाहून म्हटले, नारायणी, कृष्णाचे नाम जप आणि प्रेमाने रड. त्या छोट्या मुलीने म्हटले, कृष्ण कृष्ण, आणि तत्क्षणी महाप्रभूंच्या कृपेने एक अद्भुत चमत्कार घडला. तिच्या डोळ्यांतून अश्रूंची धारा वाहू लागली, तिचे अंग थरथरू लागले, अंगावर रोमांच उभे राहिले, आणि ती प्रेमभक्तीच्या आनंदात जमिनीवर कोसळली. तेव्हा श्री चैतन्य महाप्रभूंनी श्रीवासांना सांगितले, तुमच्या कुटुंबातील सर्वांना बोलवा, तुमचे सेवक आणि दास्यांनाही बोलवा. आणि त्यांनी सर्वांच्या समोर आपले दिव्य भगवानस्वरूप प्रकट केले आणि सर्वांना प्रेमभक्ती प्रदान केली. वृंदावन दास ठाकूर सांगतात की त्यांनी असे का केले? फक्त यासाठी की ते सर्व श्रीवास ठाकूरांशी संबंधित होते. ते कुटुंबातील सदस्य असोत, मित्र असोत, सेवक असोत किंवा बाहेरील माळी. जो कोणी श्रीवासांशी संबंधित होता, त्याला भगवानाचे प्रेम प्राप्त झाले, कारण महाप्रभूंना श्रीवासांवर अतिशय प्रेम होते. जर आपण भगवानाच्या भक्तावर प्रेम केले, तर भगवान त्या प्रेमाला स्वतःचे प्रेम मानतात. एका दिवशी श्री चैतन्य महाप्रभूंनी म्हटले, आपण दिवसा कीर्तन करतो, पण रात्री झोपतो, हे मानवी जीवनाचे किती मोठे नुकसान आहे. आपण पूर्ण 1 वर्ष दररोज रात्रीही कीर्तन केले पाहिजे. भक्तांनी त्यांना प्रसन्न करण्यासाठी हे स्वीकारले. ते अत्यंत आनंदी आणि उत्साही झाले. परंतु मग महाप्रभूंनी त्यांना याचे रहस्य सांगितले. आपण सतत हरिनामाचा जप कसा करू शकतो? त्यांनी हे तत्त्व सांगितले. तृणादपि सुनिचेन, तरोरपि सहिष्णुना, अमानिना मानदेन, कीर्तनीय सदा हरी. अर्थ: तृणापेक्षा अधिक विनम्र व्हावे, वृक्षापेक्षा अधिक सहनशील व्हावे. इतरांना मान द्यावा आणि स्वतःसाठी मानाची अपेक्षा करू नये. तेव्हाच आपण सतत हरिनामाचे कीर्तन करू शकतो. जेव्हा आपण खरोखरच या गुणांना अंगीकारण्याचा प्रयत्न करतो, तेव्हाच आपण निरंतर श्रीकृष्णाचे नाव जपू शकतो. आणि पूर्ण 1 वर्षभर श्रीवास ठाकूरांच्या घरी प्रत्येक रात्री कीर्तन चालत असे. कधी शची मातांच्या घरी, योगपीठात, तर कधी चंद्रशेखरांच्या घरी. आणि श्रीवासांच्या घरी जे दिव्य लीला घडल्या, त्या अत्यंत अद्भुत होत्या. महाप्रकाश लीलामध्ये सलग 21 तास महाप्रभूंनी स्वतःला भगवान म्हणून प्रकट केले. आणि प्रत्येक भक्ताच्या प्रेमानुसार त्यांना दर्शन दिले. मुरारी गुप्तांना त्यांनी राम, सीता आणि लक्ष्मण या रूपात दर्शन दिले. कोल श्रीधरांना कृष्ण आणि बलराम या रूपात. आणि इतर भक्तांना त्यांनी वृंदावनातील श्रीकृष्ण म्हणून दर्शन दिले. या सुंदर कीर्तनात भगवान सर्वांच्या इच्छांची पूर्ती करत होते. परंतु एका रात्री, कीर्तनाच्या वेळी, श्रीवास पंडितांच्या पुत्राचे निधन झाले. घरातील एका खोलीत, जिथे त्याचे शरीर ठेवले होते, काही नातेवाईक रडत होते. श्रीवासांना काहीतरी घडल्याची जाणीव झाली. ते कीर्तनातून बाहेर आले आणि जाऊन पाहिले. त्यांना आपल्या पुत्रावर खूप प्रेम होते. ते कठोर हृदयाचे नव्हते, तर अत्यंत कोमल हृदयाचे होते. परंतु श्री चैतन्य महाप्रभूंप्रती त्यांचे प्रेम कसे होते? त्यांचा पुत्र गेला होता, आणि सगळे रडत होते. तेव्हा श्रीवास म्हणाले, मोठ्याने रडू नका, कारण प्रभू चैतन्य कीर्तनात अत्यंत आनंदित आहेत. जर त्यांनी तुमचे रडणे ऐकले, तर त्यांचा आनंद भंग होईल. आणि त्यांनी हेही म्हटले, जर कोणीतरी प्रभूंच्या आनंदात व्यत्यय आणला,
तर मी स्वतः माझे जीवन सोडेन. हे ऐकून सर्वांनी श्रीवास ठाकूरांचे महान प्रेम, करुणा आणि समर्पण ओळखले. सर्व शांत झाले आणि श्रीवासांनी काय केले ते पुन्हा कीर्तनात गेले, केवळ श्री चैतन्य महाप्रभूंच्या आनंदासाठी. अनेक तास कीर्तन सुरू राहिले. सर्व भक्त प्रेमाने नृत्य करत होते, जणू ते वृंदावनातील रासलीलेसारखे दिव्य अनुभव होते. काही वेळानंतर महाप्रभूंनी कीर्तन थांबवले आणि विचारले, तुमच्या घरी काही घडले आहे का? मला काहीतरी वेगळे वाटत आहे. सर्व काही ठीक आहे ना? श्रीवासांनी उत्तर दिले, प्रभू, आपण माझ्या घरी आनंदाने कीर्तन करत असताना काही असामान्य कसे घडू शकते? तेव्हा एका इतर भक्ताने सत्य सांगितले, त्यांच्या पुत्राचे निधन झाले आहे. हे ऐकताच महाप्रभू अत्यंत भावविभोर झाले. त्यांनी विचारले, कधी? उत्तर मिळाले, काही तासांपूर्वी. पण श्रीवासांनी तुम्हाला सांगितले नाही, कारण ते तुमच्या आनंदात विघ्न आणू इच्छित नव्हते. हे ऐकून श्री चैतन्य महाप्रभू रडू लागले. ते पुन्हा पुन्हा विचार करत होते, कसा भक्त आहे श्रीवास. इतके मोठे दुःख सहन करूनही तो फक्त माझ्या आनंदाचाच विचार करत आहे. तेव्हा महाप्रभूंनी म्हटले, मी श्रीवासांशिवाय कसा राहू? हे ऐकून भक्त आश्चर्यचकित झाले. त्यांना याचा गूढ अर्थ समजला नाही, परंतु हा संकेत होता की महाप्रभू लवकरच संन्यास घेणार आहेत. जसे श्रीवासांनी आपल्या दुःखाचा त्याग केला, तसेच महाप्रभूही जगाच्या कल्याणासाठी सर्व काही त्यागणार होते. महाप्रभूंनी सांगितले, मला त्या बालकाजवळ घेऊन चला. ते त्या खोलीत गेले जिथे त्या बालकाचे शरीर ठेवले होते. महाप्रभूंनी त्याच्या हृदयावर आपला हात ठेवला आणि म्हणाले, हे जीव, तू आपल्या पित्याच्या घरातून का निघून गेलास? आणि तेव्हाच तो बालक पुन्हा जिवंत झाला. तो बसला, हात जोडून महाप्रभूंना नमस्कार केला. त्याने आत्म्याच्या शाश्वत स्वरूपाविषयी सत्य सांगितले, की आत्मा ना जन्म घेतो ना मरतो. त्या लहान बालकाने म्हटले, हे प्रभू, तुम्ही मला जिथे ठेवू इच्छिता, जिथे पाठवू इच्छिता, तिथेच मला जायचे आहे. मी कोणत्याही परिस्थितीशी आसक्त नाही. मला फक्त तुमची सेवा करायची आहे, जसे तुम्हाला हवे आहे. हे बोलून तो बालक पुन्हा शांतपणे आडवा झाला. आता सर्वांच्या हृदयात शांती आणि आनंद भरून आला. मी ही कथा सांगत आहे कारण काल श्रीवास ठाकूरांचा प्राकट्य दिवस होता. आणि हे विशेषतः तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे, कारण तुमच्यापैकी बहुतेक जण पूर्व भारतातील, विशेषतः बंगालमधील आहेत. हे भगवंतांचीच व्यवस्था आहे. भगवंताच्या प्रेम, कृष्णप्रेम प्राप्त करण्याचा मार्ग आहे. महान आचार्यांच्या चरणांचे अनुसरण करणे. आपण श्रीवास ठाकूरांच्या बाह्य लीलांचे अनुकरण करू शकत नाही, पण आपण त्यांच्या भावाचा, त्यांच्या प्रेमाचा, त्यांच्या करुणेचा आदर करू शकतो. आणि त्यांच्या तत्त्वांचे पालन करण्याचा प्रयत्न करू शकतो. श्रीमद्भागवतम अतिशय गहन तत्त्वज्ञान प्रस्तुत करते, परंतु त्याचा मुख्य विषय आहे भक्तांच्या जीवनाचा आदर्श. बहुतेक महान भक्तांची कथा कठीण परिस्थितींमध्येच प्रकट होते. पांडवांचे जीवन सोपे नव्हते. प्रल्हाद महाराजांचे जीवन सोपे नव्हते. अंबरीश महाराजांच्या जीवनातही अनेक परीक्षा आल्या. असे का? कारण यातूनच शिकवले जाते. महाप्रभूंच्या शिक्षाष्टकाचा अंतिम भाव हाच आहे, हे प्रभू, तुम्ही मला स्वीकारा किंवा त्यागा, माझे हृदय तोडा किंवा मला दूर लोटा. तरीही मी तुमचाच सेवक आहे, कोणत्याही अटींशिवाय. आपण या महान आत्म्यांचे अनुकरण करू शकत नाही, परंतु हा आदर्श आपल्या जीवनाचे ध्येय असले पाहिजे. आजच्या जगात लोक महानतेचे मोजमाप बाह्य यशाने करतात. कीर्ती, सत्ता, संपत्ती, अनुयायी, बुद्धिमत्ता, सुंदर शरीर. परंतु श्रीमद्भागवतम सांगते, खरे महान तेच आहेत जे निष्काम आणि अखंड भक्तीसाठी प्रयत्न करतात. सर्वोच्च धर्म तोच आहे जो हृदयात परिवर्तन घडवतो आणि भगवंताच्या प्रति प्रेममय सेवा उत्पन्न करतो. अशी भक्ती निष्काम, स्वार्थरहित असावी आणि अखंड, सतत असावी. जेव्हा आपण श्रीकृष्णांना प्रसन्न करतो, तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने स्वतःला संतुष्ट करतो. म्हणून आपल्याला हवे
आपल्या क्षमतेनुसार श्रील प्रभुपादांच्या पुस्तकांचा अभ्यास करावा, हरिनामाचा जप करावा आणि पूर्ण श्रद्धेने श्रीकृष्णनामाचा आश्रय घ्यावा. या कलियुगात जो दोषांचा महासागर आहे, जेव्हा आपण श्रद्धेने नामाचे श्रवण आणि कीर्तन करतो, तेव्हा आपण प्रत्यक्षात श्रीकृष्णांचे स्मरण करीत असतो. आणि जेव्हा आपण आचार्यांच्या उपदेशानुसार जीवन जगतो, तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने भगवंताची पूजा करीत असतो. श्री चैतन्य महाप्रभूंनी हा मार्ग अत्यंत सोपा करून दिला आहे, परंतु हे फार महत्त्वाचे आहे की आपण मायेच्या भ्रमित करणाऱ्या शक्तीने भटकू नये. आपल्यामध्ये श्रद्धा असावी. श्रद्धा म्हणजे फक्त हे मानणे नाही की कृष्ण सर्वोच्च भगवान आहेत, तर हे समजणेही आहे की जीवनाचे खरे उद्दिष्ट आहे निष्काम अखंड भक्तीद्वारे त्यांना प्रसन्न करणे. हेच खरे धन आहे, हीच खरी महानता आहे. हाच तो उद्देश आहे जो आपण प्राप्त करायला हवा. आणि दीक्षा म्हणजे आपण भगवंतांसमोर, आपल्या गुरुजनांसमोर, आपल्या संस्थापक आचार्य श्रील प्रभुपादांपुढे, श्री श्री राधा वृंदावन बिहारी, श्री श्री राधा गोविंद आणि पंचतत्व यांच्या समक्ष औपचारिकपणे हा संकल्प करतो. ते सर्व काही पाहत आहेत. आपण हा संकल्प करत आहोत की आपण आपल्या जीवनाच्या खऱ्या उद्दिष्टाकडे प्रयत्नपूर्वक वाटचाल करू. जीवनाचे उद्दिष्ट आहे कृष्णभावनामृत या दिव्य देणगीचा पूर्ण हृदयाने स्वीकार करणे आणि ती इतरांशी वाटून श्रीकृष्णांना प्रसन्न करणे. कोलकाता येथे 1922 साली श्रील प्रभुपादांना हाच आदेश मिळाला. 1896 मध्ये त्यांचा जन्म तिथेच कटहलाच्या झाडाखाली झाला होता. 1922 मध्ये त्यांना आदेश मिळाला की श्री चैतन्य महाप्रभूंचा संदेश इंग्रजी भाषेतून संपूर्ण जगात प्रसारित करा. 1965 मध्ये त्यांनी कोलकात्यातून जलदूत जहाजावर बसून न्यूयॉर्ककडे प्रवास केला. 1970 मध्ये ते भारतात परत आले आणि कोलकात्यात इस्कॉनचे पहिले मंदिर स्थापन केले. 1970 च्या सुरुवातीच्या काळातच त्यांच्या मंदिरांची स्थापना न्यूयॉर्क, शिकागो, लॉस एंजेल्स, लंडन, हॅम्बर्ग आणि पॅरिस यांसारख्या प्रमुख शहरांत झाली होती. तथापि, त्यांनी आपले आंतरराष्ट्रीय मुख्यालय त्या ठिकाणी स्थापन करण्याचा निर्णय घेतला, जिथे त्यांच्याकडे जमीनसुद्धा नव्हती, मायापूरमध्ये. त्यांनी कीर्तनानंद स्वामींना मायापूरमध्ये एक छोटा शेतजमिनीचा तुकडा धानाचे शेत घेण्यासाठी पाठवले. आणि हाच तो श्री चैतन्य महाप्रभूंचा प्राकट्यस्थळ आहे. त्यांनी म्हटले, हेच आपले आंतरराष्ट्रीय केंद्र असेल. प्रारंभी भक्तांनी श्रील प्रभुपादांना एका साध्या गवताच्या झोपडीत राहताना पाहिले. पण त्यांच्या मनात एक महान दृष्टी होती, गाढ करुणा होती आणि महाप्रभूंच्या कृपेवर अढळ विश्वास होता. 1970 च्या दशकात, जेव्हा मायापूर अजून साधे होते, तेव्हाच श्रील प्रभुपाद टेम्पल ऑफ द वेदिक प्लॅनेटेरियम या भव्य योजनेची चर्चा करत होते. त्यांनी अंबरीश प्रभूंना सांगितले, मला हवे आहे की तुम्ही या मंदिराच्या बांधकामात मदत करावी. त्यांचा उद्देश असा होता की जगभरातील लोक येथे यावेत, कृष्णभावनामृताचे विज्ञान समजून घ्यावे, वैष्णव संस्कृतीचा अनुभव घ्यावा आणि श्री चैतन्य महाप्रभूंची करुणा व महिमा जाणून घ्यावी. श्रील प्रभुपाद नेहमी म्हणत असत की भक्तिविनोद ठाकूरांनी ही दृष्टी पाहिली होती की जगातील विविध देश, जाती आणि संस्कृतीतील लोक मायापूरमध्ये येऊन संकीर्तन करतील. अनेक वर्षे हे अशक्य वाटत होते, पण आज ते वास्तव होत आहे. भक्तिविनोद ठाकूरांनी 1896 साली त्यांचे पुस्तक श्री चैतन्य, त्यांचे जीवन आणि उपदेश पश्चिमेकडील देशांमध्ये पाठवले. हा पहिलाच प्रसंग होता जेव्हा महाप्रभूंचा संदेश भारताबाहेर पोहोचला. आणि त्याच वर्षी श्रील प्रभुपादांचा जन्म झाला. ज्या ठिकाणाहून हे ग्रंथ प्रकाशित झाले होते, भक्ती भवन कोलकाता, त्याचेही आता पुनर्निर्माण होत आहे. आज जगात अनेक आव्हाने आहेत, युद्ध, संघर्ष, आर्थिक अस्थिरता. परंतु त्याचबरोबर वेदिक प्लॅनेटेरियम मंदिर आहे, भक्ती भवन आहे आणि संपूर्ण जगभर भक्तांच्या हृदयात हरिनामाचा निनाद घुमत आहे. आणि हेच आपल्याला आशा देते. श्रील प्रभुपाद आपले संस्थापक आचार्य आहेत.
दीक्षागुरू, शिक्षागुरू आणि इतर मार्गदर्शक आहेत. पण आपणा सर्वांच्या जीवनाचा एकच उद्देश आहे, श्रील प्रभुपादांच्या मिशनमध्ये सहाय्य करणे. त्यांची कृपा अनेक वरिष्ठ भक्तांच्या माध्यमातून प्रवाहित होत आहे. आणि या अर्थाने आपण सर्व एक कुटुंब आहोत. एकदा कुरुक्षेत्रात मी एका कुटुंबाला विचारले, तुमचे आईवडील कोण आहेत? त्या मुलाने उत्तर दिले, आम्ही सगळे एकमेकांचेच आईवडील आहोत. हीच खरी कुटुंब भावना आहे. आणि हीच भावना आपल्या वैष्णव समाजात असायला हवी. मी आपणा सर्वांचा अत्यंत कृतज्ञ आहे, जो कोणी प्रामाणिकपणे श्रील प्रभुपादांच्या मिशनसाठी प्रयत्न करत आहे. जेव्हा चैतन्य महाप्रभू दक्षिण भारतात प्रचार करत होते, तेव्हा जो कोणी हरनाम स्वीकारत असे, ते त्याला आलिंगन देत आणि म्हणत, तू माझे जीवन आणि प्राण आहेस. नित्यानंद प्रभूही असेच होते. ते प्रत्येक भक्ताबद्दल कृतज्ञतेने परिपूर्ण होत होते. श्रील प्रभुपादही इतके करुणामय होते, की एखादा मनुष्य जरी थोडासा त्यांच्या कृपेचा स्वीकार करत असेल, तरी तो त्यांच्या जीवनाचा आणि प्राणांचा भाग होत असे. म्हणून आपणही एकमेकांबद्दल तशीच कृतज्ञता बाळगली पाहिजे. आपण एकमेकांकडे आपल्या अहंकारातून नाही, तर आपल्या गुरूंच्या दृष्टीने पाहिले पाहिजे. श्रील प्रभुपादांनी म्हटले आहे, या आंदोलनात प्रत्येक भक्ताला आणण्यासाठी मी रक्ताच्या बादल्या वाहिल्या आहेत. म्हणून आपल्याला हे समजले पाहिजे, आपण सर्व एक कुटुंब आहोत. हीच दृष्टी आपल्याला शिकायची आहे. मी आपणा सर्वांचा अत्यंत आभारी आहे. आणि मी प्रभू श्री श्री पंचतत्व, श्री श्री राधा गोविंद, श्री श्री जगन्नाथ, बलदेव आणि सुभद्रा यांच्याकडे प्रार्थना करतो, की ते आपणा सर्वांवर आपली कृपा, करुणा आणि प्रेम वर्षाव करतील. आणि तुम्हाला आपल्या जीवनात अखंड भक्तिसेवेत आनंद देतील. आपणा सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद.